आता आपण चाललो आहे नाशिकच्या एक हिडन प्लेस वरती, जे तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवेल मस्तपैकी. ए ए ए ए ए ए आई शपथ, आला म्हटलं नाशिकमध्ये खंदून ठेवला असेल, यांनी इथेही खंदून ठेवलं यार भाई. होय यो बाप रे बाप, रेगिस्तान गाईज, रेगिस्तान. सो हे गाईज, इट्स मी आधी, वेलकम बॅक टू दी नाईट रायडर. आणि आज आहे संडे, आणि संडेला आपण मिस नाही करत आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि इथं हा येडा, ए पोऱ्या, होय चल ना एस्थेटिक बॉय. याचं लुक पा गाईज, इकडे रे एक मिनिट, तुझा अवतार दाखव जरा इकडे. याला बोलतं सँडीज पॅटर्न. थांबा जरा लेन्स पुसून घेतो गाईज, थोडं खराब झालेली. तो आता आपण चाललो आहे नाशिकच्या एक हिडन प्लेस वरती, जे तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवेल मस्तपैकी. ए ए ए ए ए ए ए हा झाली झाली, चलो. स्टार्टिंगच एवढी घटिया झालेली, गाडी चालू नाही झाली यार. शी हो बाप, थोडंसं लेट निघालोय. ऑलमोस्ट 3:30-4 वाजलेले आहेत. म्हटलं की थोडं कमी ऊन होऊ द्या, ऊन कमी झालं का मग निघू, असं चाललं होतं प्लॅन. पण तरी पण यार 4 वाजता पण काहीच खूप जास्त ऊन आहे. आणि मी जाणून बुचून आहे ना इथून थोडंसं पुढून व्लॉग चालू केला, कारण की ना रस्त्याचे काम एवढे चालू आहे तिकडं नाशिकमध्ये, बापरे हिशोबच नाही. ट्रॅफिक मध्ये कायच दाखवायचं तुम्हाला, त्यापेक्षा म्हटलं की इकडून थोडंसं पुढे गेलो का मग व्लॉग चालू करू, आहे की नाही. आता इथून 4 आहे हे नाशिक के हिडन प्लेस में. आई शपथ, त्याला म्हटलं नाशिक मध्ये खंदून ठेवला असेल, यांनी इथेही खंदून ठेवलंय यार भाई. या बा काय करावा, पटापट पोहोचलो पाहिजे. बस सनसेटच्या आधी एकदा पोहोचलो ना मग काही टेन्शन नाही. रात्र झाली तर मग तिकडे जायला मजाच नाही ना, अर्थच नाही उरत. खराब रस्ते. आज जायचं होतं म्हणून मी कालच आहे ना क्लचचं काम करून घेतलंय. बाबा उड्या नको मारू, सीटवर पडशील मागे बर का. हा ना, डायरेक्ट मागून उड्या मारतोय. एक तर गाडी जोरात आहे यार. तो जो स्पॉट आहे ना मला तो आवडलाय. दरवेळेस मी म्हणतो यार जाऊ त्या स्पॉटवर, पण ते स्पॉट भेटतच नाही टाइमवरती. पण आज एवढी खतरनाक रिसर्च केलेली ना, एकदम डेंजर. डायरेक्ट पोहोचूनच जाणार आहे आपण तिकडं, ताणच नाही. एवढं लवकर महिंद्राच्या इथं पोहोचलो, पण चांगली गोष्ट आहे. असंच पटापट पोहोचायचं आहे त्र्यंबकेश्वरला, मग तिथून जवळच आहे. कारण की यार गरमीमध्ये जाऊन तुम्ही जर वॉटरफॉलला गेले नाही गरमीमध्ये तर मग मजा काय. मे महिन्याच्या सुट्ट्यात तुम्ही करता काय मग. वा वा वा, नुसते खड्डे नुसते खड्डे. अरे यार करा पटापट काम यार, काढलेच येतं मग पटकन कंप्लीट पण करा. थांबा यार गाईस, थोडासा चांगला रस्ता आला का मग तुम्हाला भेटतो मी. थांबा, हे रस्ते ना एवढे खराब आहे ना, तर काय बोलू समजत पण नाही. हा बरं झालं आता वन वे आला, बस हेच पाहिजे होतं. बरं झालं, चला. नुसती आदळती, नुसती आदळापट गाडीची. संदेश नुसतं मागे बसून लोकांची मजा घेतोय. वा वा, काय मजा आहे. सत्तर 80 भरपूर आहे, जास्त स्पीड पण नको, आहे की नाही. वाव मॅन वाव. चला थोडं गाडीला जेवण चारू का, थोडंसं जेवण देऊया. कारण की कालच टाकलेलं होतं 500चं. अरे काल 500चं टाकलं होतं, आता कितीतरी किलोमीटर चालली गाडी बावड्या. 90 किलोमीटर चालली गाडी. अरे पचका झाला गाईज, पेट्रोल पंप बंद आहे. वाव, काय सावली पडली, थोडी हवा खाऊ द्या थांबा. हा हा हा, काय सावली पडली भाई. सावली काय भाडी पडली. भाडी भाडी नाही भारी. तोतरी बोलू राहिलो मी, तोतरी.
माझा कसं कॉन्सेप्ट आहे माहिती का, गाडी चालवायची ना तर मग टाइम अनुसार चालवायची. म्हणजे आता जर समजा आता तुम्हाला 100 किलोमीटर कव्हर करायचंय, इव्हन बाईक असो किंवा कार असो, असं संध्याकाळ झालेली आणि तुम्हाला रात्रच्या आत पोहोचणंच आहे घरी, कारण की रात्रीतून जाम होऊन जातं माणूस. कार चालव किंवा 4 व्हीलर चालवा. मी स्वतः प्रेफर करतो, जर रात्रीचा वेळ असेल म्हणजे खूप रात्र होत असेल आणि 150 किंवा 100 किलोमीटर असेल तर जेवढी जास्त कव्हर करता येईल जोरात तेवढं लवकर कव्हर करायचं. 100च्या आसपास स्पीड ठेवायची, लवकर कव्हर करायचं. कारण की रात्रीतून आहे ना झोप लागली किंवा डुलकी लागली तर काही पण इन्सिडेंट होऊ शकतं. मी तर तेच प्रेफर करतो की टाइमावरती घरी पोहोचणं हे इम्पॉर्टंट आहे. गाडी तर काय गाडीचं काम करून घेता येतं, म्हणजे गाडीला वाचवण्यासाठी हळूहळू चालवायची. मग काही इन्सिडेंट होईल, झोप आली, डुलकी लागली रात्रीचं, काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो, काही पण होऊ शकतं. समजते तुम्हाला. गाड्या तर काय गाड्या नवीन घेता पण येतात, नवीन रिपेअर पण करता येते गाडी. पण एकदा माणसाचा पाय तुटला किंवा हात तुटला, काही झालं तर ते लवकर नीट नाही होत. आता हे तरी खड्डे आहेत, माझ्या गाडीला फेरिंग आहे तर मी थोडंफार कंट्रोलमध्येच करतो. आदळली तर आदळू दे, काही प्रॉब्लेम नाही. सर्व्हिसिंगमध्ये बॉडी व्हायब्रेशनचं काम होऊन जातं. पण लवकर जाणं लवकर येणं याच्यामध्येच एक डोक्यात ठेवायचं की लवकर जायचं आणि लवकर यायचं, रात्र व्हायच्या आत. प्लीज यार चांगला स्पॉट असू द्या, नाही तर मग पहिल्यासारखा पचका नको व्हायला बस. बापरे किती गावात आहे हा स्पॉट. तसं बघायला गेलं तर गावातच बघायला भेटतं अशी स्पॉट, सिटीमध्ये कुठं बघायला भेटणार आहे. गाईज एवढे एफर्ट्स घेतोय मी आणि एक खतरनाक रिस्क काय घेतोय माहिती का मी ब्लॉगसाठी, ते तुम्हाला दाखवतो मी. पण एवढे एफर्ट्स घेतोय तुम्ही यार. व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा यार. थोडे सुकलेले झाडे पण असं काहीतरी मस्त सीन वाटतं नाही का, एका जागेवरती झाड उगलेले आहेत. हो जंगली इलाका, मैन वर्सेस वाइल्ड. और ये देखो दोस्तों हम गाड़ी चला रहे और इस घने जंगल में मैं और संदेश अकेले हैं. क्या करे संदेश अभी बताओ. कभी भी यहाँ पे जानवर अटैक कर सकते हैं, ज्यादा करके बिबट्या. नासिक में जो बिबट्या होता है वो बहुत खतरनाक जानवर होता है और वो कहीं से भी हमला कर सकता है. इसलिए हमने ना हमारी गाड़ी को ना एक बड़ा वाला साउंड लगाया है, जैसे कि ये देखो. तो ये जो आवाज है इससे बिबट्या भाग जाता है और भाग गया ना तो फिर से नहीं आता है. इसलिए आपको भी बता देना चाहता हूँ मैं कि सावधान रहे, सतर्क रहे और गाड़ी को ऐसा आवाज लगा दे जिससे ना कोई बिबट्या या फिर कोई जानवर आपको आके आपका खुला ना चबा ले. यार पण खरंच यार काहीच कोणीच नाही इथं. वॉटरफॉलला जर कोणी नसलं तर मग मजाच मजा, फुल ऑन मजा, फुल शांततेचं ठिकाण आहे, डोक्याला ताण नाही आहे, मस्त आरामशीर फिरता येईल. आले इथे कोणी माणूस पण दिसत नाही, ज्याला विचारता येईल आपल्याला की ते वॉटरफॉल कुठे आहे. थांब तिकडे ते लोक आहे त्यांना विचारूयात. थांब. अरे पहिल्याच गाडीला, अरे पहिल्याच भेटीला ही घेऊन मला गेली एक कोपऱ्याला. ती तिकडे कमान ती. अरे एवढं मध्ये जायचंय तिच्या मायला, तिच्या मायला तिच्या. यो बाबू, अरे गाडी बघ किती डुबती खाली, मातीत डसती डायरेक्ट गाडी. परत मागे जावं लागेल का. अरे हा जो रस्ता आहे ना सँडी, तो रस्ता धरावा लागणार आहे आपल्याला. ते वॉटरफॉल कुठे विचार ना. अरे डॅम वेगळा राहतो, वॉटरफॉल वेगळा राहतो. स्वतःच पुरा दिवस निघून जाईल बरं का. डॅम आणि वॉटरफॉल मधला फरक नाही समजत का रे तुला. चायला भेंडी करावं तर करावं काय, बोलावं काय. चायला फुल रेगिस्तान मध्ये घुसलेलो आहे, नुसते भुसभुजीत माती. अरे पण त्या कमानकडे जायचं कसं. गंगे खाली आहे का इथून खाली का आम्ही जातो. खाली जावं लागेल ना, जातो मग काही विषय नाही. बर थँक्यू. चायला थोडासा काय टाइम फेमस झाला लगेच. रस्ता दाखवतो 100 रुपये द्या. रस्ता दाखवायचे 100 रुपये. चाय. सो गाईज आता अजून खूप जास्त ट्रेकिंग बाकी. माझे केस थोडेसे खराब असतील कारण की थोडं पुढे गेल्यावर सेट करतो. आणि हे बघा सीआयडीची गाडी. सीआयडी आली. सीआयडी हे पळे सीआयडी आली. हे बघा
होश में आओ भैया. हे बघा मस्त आहे की सगळे. अरे पोर असतात दया अभिजित सगळे होते त्याच्यात माहिती गाईस. आणि आमचा मॅन वर्सेस वाईल्ड. मैं हूँ बेयर ग्रिल्स और मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है. सो मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. सो तुम्ही सांगा आता सर्वाइव्ह करण्यासाठी काय काय केलं पाहिजे. बोटी को हाथ नहीं लगाने का, ये बोट का हाथ तक है. आणि तू बरं हात लावून राहिला. अरे इसको लगा, ये पत्ती को नहीं लगाने का, पत्ती को लगा तो मानुस मर जाता है. माणूस मर जात आहे का. आदमी नाही म्हटलं की माणूस मर जात आहे ना. आता बघूयात भेटलं तर भेटलं. आता पण तो पोरगा म्हणतो हा आहे ना म्हणे इथेच वॉटरफॉल जवळच शॉर्टकट नाही घेऊन चालतो तुम्हाला फक्त 100 रुपये लागतील. तुमच्या सोबत लेडीज असेल तर त्याला घेऊन या. तुम्ही बॉईज असेल तर बिंदास चाला. हा ते तर आहे. आणखी पोरगी राहिली, पोरं कशी काय माहिती. हा ते पण शेतकरी राहते त्यांना घ्यायचं पण ना. हो म्हातारे माणसे पण राहतात त्यांना पण, ते पण आपल्याला घेऊन येतात, जेवण पण देतात आपल्याला. हा ते तर आहे. हे गावाकडचं एक चांगली गोष्ट आहे. पण जेवण स्वतःहून ऑफर करता जेवण वगैरे ते इथून रस्ते. काहीच हे बघा फुल जंगल काहीच नाही दुसरं. फुल जंगल. एक कुत्रा नाही दिसत आहे. अरे बापरे. एकतर आहे ना सायराजन मी काल मस्ती करत होतो. मस्तीमध्ये ना माझ्या गुडघ्याला लागले. गुडघा दुखतोय. हे बघा नजारे. वा 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 वा. हे खरंच सांगा काही आपल्याजवळ जर आता ड्रोन असं ड्रोन शॉट काय मस्त आले असते. अरे जरा केस बघू दे माझे कसे झाले. अरे लय गच्चळ झाले रे केस. आता तरी ठीक आहे. चला भागू जल्दी भागू. हेल्मेटमुळे ना ते केस खराब होतात. आणि हे बघा बाई जास्त वेळ नाही थांबता येणार. अंधार जर झाला ना बापरे लफडा होऊन जाईल डायरेक्ट. खतरनाक विषय होऊन जायचा. कारण की अंधाराचंही 100% साप नाही तर मग एखादा. हे बघा ना तुम्ही अशा जागेवरती बिबट्या बापट्या कोणी पण असू शकतो. कोणतंही जंगली जानवर घातकच आहे आपल्याला. पब्लिकचा आवाज येतोय ना. पाण्याचा आवाज आला गाईस. पाण्याचा आवाज आला. थांबा तुम्हाला दाखवतो. रील वगैरे बघून असं कधी पण येऊ नका. काही कपल्स असतात जे असे विचार करतात की खूप चांगली जागा आहे. पण ही रिॲलिटी मी दाखवतोय तुम्हाला. हे बघा रीलमध्ये तर असं दाखवतात की एकदम मोकळी जागा आहे, काही टेन्शन नाही आहे. पण बघा तुम्ही इथं बघा. हे इंस्टाग्रामचे कॉन्टेंट क्रिएटर जे राहतात काही पण सांगतात आणि लोक येतात तोंड उचलून. नंतर मग हाल होता ना मग समजतं. एवढं सगळं ट्रॅक करून फायनली पोचलेलो तर आहे. पण चांगला असलं पाहिजे. थोडा काय वॉटरफॉल फेमस झाला काही. हे बघा. आणि इकडं लोकांनी येऊन एवढी घाण करून टाकलेली. हे बघा हे थोडंसं तरी सेन्स असल्यासारखं वागा नाही यार. येतं इकडं दारू पिता. हे बघा अरे ठीक आहे तुम्ही येताय एन्जॉय करताय दारू पिताय काही पण करा. पण ॲटलिस्ट साफसफाई तर ठेवा यार. स्वतःचं सामान स्वतःचं घेऊन जा. फेकून द्या तर सरळ इथंच. एवढं चांगल्या स्पॉटची अख्खी काय बोलायचं यार सँडी. या म्हणजे जिथं असं नेचर सारखी जागा आहे तिकडे येऊन नुसती घाण करा. एवढा मस्त वॉटरफॉल आहे बघा. खरंच रिक्वेस्ट करते मी, जेन्युइनली सांगते की तुम्ही कोणी पण आले ना. मी तर माझ्याकडून पर्सनली सांगतो तुम्ही इकडे आले माझे सबस्क्रायबर जेवढे पण आहेत त्यांना मी सांगतो तुम्ही जर इकडे आले तर प्लीज तुमचं जे काही सामान आहे तुम्ही बॅगेत परत तो कचरा टाका आणि सोबत घेऊन जा. इथं घाण नका करू. गाईस तुम्ही बघू शकता मस्त असं सनसेट चालू आहे आणि माग असा वॉटरफॉल. आई शपथ एवढा भारी ना. खरंच सांगतोय या विजिट करा पण फक्त घाण नाक करू. लास्ट बोलतोय मी घाण नाक करू बस. आम्ही एवढी मजा केली फुल आंघोळ बिंघोळ केलेली. आता सँडी पण आता आवरतोय.
आता इथून मस्त हे बघा, हे कचरा बघा काहीच किती करून ठेवलेला लोकांनी. ना करू कचरा प्लीज बोलतो. बाकी स्पॉट तुम्हाला कसा वाटला ते सांगा. हे बघा मस्त झरणा आहे असा, इथं पाणी, वाव यार एकदम चिल वातावरण, एकदम चिल. आणि जास्त वेळ थांबायला काही आता काही येडे नाही आम्ही, कारण की टाईम तर आता ऑलमोस्ट आहे ना 6:45 होत आले. देवाकृपेने थोडंसं उजेड आहे, तेवढा आहे. तेवढ्या वेळेत थोडंसं तरी ना त्र्यंबकेश्वरच्या टेम्पलपर्यंत तरी पोचलो पाहिजे. मला तरी वाटतं मी आता ब्लॉग एंड केला पाहिजे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. आम्ही भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ, बाय बाय.